पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतः कामात हलगर्जीपणा करत चक्क मनोरुग्णांकडनं काम करून घेतल्यानं संताप व्यक्त होतोय। या व्हिडिओमध्ये साफसफाई करणारे हे सफाई कामगार नसून मनोरुग्णालयात दाखल झालेले मनोरुग्ण आहेत। काही कारणानं मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या रुग्णांना मनोरुग्णालयात दाखल केलं जातं, मात्र इथे त्यांना अशा काही गोष्टी सहन कराव्या लागतायत याचा त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कधीच विचार केला नसेल। येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात सध्या अस्वच्छता, घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय। रुग्णांना योग्य सुविधा मिळणं हे दूरच, मात्र कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे चक्क रुग्णांकडून कामे करून घेतली जात आहेत, ज्यामध्ये अगदी टॉयलेट स्वच्छ करून घेणं, कपडे वाहून नेणं, जेवण वाहून नेणं अशी अनेक कामं रुग्णांकडनं करून घेतली जात आहेत। कर्मचारी मात्र फुकट शासनाचा पगार लाटतायत असा आरोप करण्यात येतोय। रुग्ण काम करत असलेले अनेक व्हिडिओ समोर आल्यानं मनोरुग्णालयातील वास्तव समोर आलंय। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या गंभीर प्रकरणामुळे मनोरुग्णांची प्रचंड हेळसांड तर होतेच, मात्र मानसिक आजारातून बरे होणे दूरच, मात्र मनोरुग्ण भयंकर समस्यांमध्ये अडकल्याचं विदारक चित्र या निमित्तानं समोर आलंय। याबाबत आता आरोग्य विभागाने सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। येरवडा प्रादेशिक रुग्णालयात राज्यभरातून आलेले मनोरुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल होतात। या रुग्णालयातील 15 वॉर्डात सध्या साधारण 920 मनोरुग्ण उपचार घेत आहेत। आता या संपूर्ण प्रकरणाबाबत मनोरुग्णालयाचे अधीक्षक श्रीनिवास कोलाड काय म्हणाले पहा। हा संपूर्ण प्रकार ठेकेदाराने मुद्दाम घडवून आणलेला आहे। ठेकेदारानं त्याचं काम थांबवल्यानंतर अधिकाऱ्यांची आणि रुग्णालयाची बदनामी व्हावी या दृष्टीनं या ठेकेदारानं बाकीच्यांना गाफील ठेवून मुद्दाम सफाई कर्मचाऱ्यांकडनं हे काम करून घेतलंय। आता कामात अनियमितता करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय। पुढील काळातही अशीच कारवाई करण्यात येईल। मनोरुग्णांना कामाला लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल। आपण अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामकाजात अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत। या मनोरुग्णालयातील धक्कादायक प्रकार आता समोर आल्यानंतर एकच संताप व्यक्त होतोय। यावर आता आरोग्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।